प्लीज असं काही करू नका. या खेपीनं माफ करून टाका. यानंतर अशी गलती नाही होईल. गरीब माणसं आहे आम्ही. गरीब माणसं तुम्ही आहे तर तुमच्या पशी जे नाश्ता करायला येऊ राहिले, समोसा कचोरी खायला येऊ राहिले, ते बी तर गरीबच आहे ना. ते गरीब नसते तर तुमच्या हॉटेलात आले असते का खाले. तुम्ही त्याचा विचार नाही करू राहिले तर मी तुमचा विचार काऊन करू. यंदानं सोडून द्या साहेब. याच्यानंतर नाही होईन साहेब गलती. वाटल्यास मी दंड भरायला तयार आहे, पण तुम्ही आमचं लायसन रद्द नका करू. अशानं आमच्या हॉटेलले सील लागून जाईल आणि कोणी नाश्ता करायला नाही येईन साहेब. ते तर झालं आहे. त्याला आता पर्याय नाही आहे. त्याच्यातनी मी काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला एवढी वॉर्निंग देऊन बी तुम्ही काही माझंवाला म्हणणं ऐकून नाही राहिले तर मी बी काय करू शकतो. तुम्ही मला माफ करून द्या. तुमच्या हॉटेलला ऑलरेडी आता सील लागलेली आहे आणि तुमचं लायसन रद्द झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता इथून जाऊ शकता. काय झालं हो भाऊ, निपटलं काय काम? अरे कायचं निपटते साहेब, लय खतरनाक आहे ते. ऐकूनच नाही राहिले. मी म्हटलं नका करू हो लायसन रद्द. मी दंड भरायला तयार आहे. दंड तर भराच लागेल म्हणे, पण लायसन रद्द झाल्याशिवाय राहणार नाही म्हणे. तुम्ही जरासं लडकं मडकं तोंड करून गरिबीची ऍक्टिंग करायला लागत होतं का बा गरीब माणूस आहे असं तसं हे म्हणून जमून जात होतं ना ताल. अरे म्हटलं गरीब माणूस आहे तर तुमचं बरोबर आहे म्हणे, पण तुम्ही त्या पैशी जो नाश्ता करायला आतापर्यंत माणसं आले ते कोणते लप्पती होते म्हणे. ते तर गरीबच होते ना. तुम्ही आले त्याचा विचार नाही पडला म्हणे तर मी तुमचा विचार काऊन करू म्हणे. सांगा आता काय बोलावं मग. काही द्यायचं बोलायचं होतं, काही घेऊन देऊन जमत होतं तर लायसन रद्द नव्हतं होत ना. अरे हो राजू हो, हे बोललोच नाही मी. पा बरं आता मी कसा जुगाड जमवतो. मला जाऊ द्या फक्त आता. अरे मी येऊ का रे नाश्त्याले? नाही मोहनदा, फक्त 40च रुपये आहे खिशात. आता आम्हाला 2-2 प्लेट नाश्ता करायचा होता, पण आमच्यापाशी पैसे कमी असल्याच्यानं एक प्लेटच करायला लागू राहिला. अच्छा हो काय, लय हुशार आहे रे तसे तुम्ही. आलू गोंडा आणि समोसा द्यायचा. रस्सा थोडा जास्त वाजता टाका आणि कांदा द्या थोडासा टाकून. मला कचोरी आणि समोसा द्यायचा. अरे लय चॅप्टर आहे ते पोट्टे. ते तुले नाश्ता चालू राहिले का राजा? त्याइलेच तर कमी आहे. काय बरं काय म्हणून राहिले ते 2-2 प्लेट खायचा होता, पण पैसे कमी असल्याच्यानं म्हणते एकच प्लेट खाऊ राहिलो आहे. बयास मजा घेतली मी त्याची. मला तर उपास आहे श्रावण सोमवार. बयास मन पाहिलं मी त्याचं वालं. पण ह्या दोघाईले मी कवाय पाहतो ना, तर जेव्हा लोकायले कोणता उपवास राहते तेव्हाच ते हे नाश्त्याच्या गाडीवर खाले, नाही तर लपून लपूनच खाते. लय हुशार आहे ते. त्याला माहित आहे यायले उपवास आहे. आपल्याला काय नाश्ता करायला लागते यायले. लय हुशार आहे ते. थोडासा कांदा टाक जा बरं काका. अरे मंगाशी तर त्या प्लेटमध्ये कांदा टाकला रे. काय एका घासात पूर्ण खाऊ राहिला का तू? पहिलेच कांदे राजा महाग आहे, जरा हिशोबानं खाय. राजे हो, 20 रुपये प्लेट नाश्ता केला तुम्ही. खाईन कांदा किती खाईन, नाश्ता खतम होईपर्यंत खाईन. हा पण त्या नाश्त्यात किती मोठा कांदा टाकला. तू एका घासात खाऊन घेशील तर राजा मला काही पुरू देतं का नाही पुरू देत? मला देजा बरं थोडासा कांदा टाकून. आता त्या मागतला तर आता ते नाही मागतला सोन्यानं. मग असे गती सगळेच जण कांदा मागत. मी कांदा फक्त थोडाशा याच्यासाठी ठेवला आहे, तो भज्या गिज्या काढासाठी. तुम्ही तो बी कांदा मागून राहिले. अरे मग काय आता काय कांदा घरून आणत जाऊ काय? कांदे महाग आहे रे बा. आता देतो, आता याच्या बाद मागू नका. चेत्या वावरात लावा लागन का रे आपल्याला कांदे आता? कांदे महाग झाले म्हणते. थांब ना आता थोडासा. आता गती सगळं महागीचा ॲटम आपल्याच वावरात लावू आपण. बस महागीचेच ॲटम लावायचे, सस्ते लावायचे नाही. अरे हा, पण आपण तर लावून देऊ आणि आपण लावाशी आणि मग भाव कमी होऊन जाशी. मग कसं करशील? जाऊ दे, पहिले मला नाश्ता करू दे. थोडासा रस्सा टाकता काका याच्यात. अरे तुम्ही येत नका जात जाऊन रे माझ्या गाडीवर रे. रस्सा टाका, कांदे टाका, चणे टाका, मोठ टाका, हे ते चालू राहते तुमचं. अरे बा, जे कमी असलं ते तर मागे नसणार तुम्हाला. मग चौकाचा लागेल नाश्ता. बाकी इकडे 15-10 रुपये प्लेट चालू आहे. तुम्ही 20 रुपये प्लेट घेता ना. त्याच्यातही म्हणता का कांदा नको मागत जाऊन, हे नको मागत जाऊन, असं करता काय? अरे बाबू, बाकी इकडे 15-20 रुपये नाश्ता नाही, 30-40 रुपये नाश्ता चालू आहे. सिलेंडर गॅस महाग झाला तर काही म्हणजे आम्हाला का मॅट समजू राहिले काय? एवढा महाग झाला का लागे सिलेंडर? काही आपलं काय बापा, नामदेव बापू देवानंद बापू असे नका करत जाऊ ना. चांगले मित्र आहे तुम्ही. गावातले सगळे जण म्हणते का दोस्ताना असा ह्या तिघायसारखा, आणि तुम्ही मनातच बोलणं बंद केलं. त्या धाकाच्या ना ते 4 दिवस जेवले नव्हते. अशक्तपणा आलता त्याच्या अंगात. 4 दिवस कसे काय झालते? 4 दिवस कसे काय उपाशी राहील तुम्ही? 2 दिवस उपाशी राहिले पाहिजे होतं बा. 2च तर दिवस झाले हो शांताबाईनी. आम्ही बोलून नव्हतो राहिलो. 4 दिवस कसे काय उपाशी राहिले? काय माहित बाप्पा कसे राहिले काय राहिले, पण ते 4 दिवस उपाशी राहिले. काय होता ते 2 दिवस कोणाच्या न राहिले तुम्ही उपाशी? अरे उपाशी कायचं, तब्येत खराब होती तर मग काय अनाथ जाते का आंध्र? याचा तर विचार करा. झाली का नाही झाली मग तब्येत चांगली? नसन झाली तर टाका बैलबंडी आपल्या दवाखान्यात. पहिले घेऊ गोडबोले साहेबाचे एक इंजेक्शन घेऊन घ्या, सारखे होऊन जाता. नाही ते गोळी आणली होती एक, झालं त्यानं बरोबर. गेल तुम्ही गोडबोले साहेबापाशी. येतो मग शांताबाईनी.
हा या बाप्पा पाहिजा आता असं काही करजा नका. लोकायले काय आहे, लोक तर माहित आहे तुम्हाला कशा आहेत. नमस्कार. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. म्हटलं तर सही आता तुम्हाला नमस्कार. नमस्कार बा, डबल नमस्कार घ्या. नमस्कार म्हणून राहिलो मी. नमस्कार ऐकू येऊ राहिलं का तुम्हाला? का एवढे गेम खेळण्यात बिझी आहे? नमस्कार तात्या, नमस्कार. अच्छा, नामदेव रावले म्हणून राहिले होते का ते डबल नमस्कार? अरे का लहान लेकरासारखे काय गेमच खेळत बससान काय? एवढ्या वेळचं तुम्हाला नमस्कार नमस्कार करू राहिलो. हा, अरे तात्या 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणून राहिले तुम्ही राजे हो काय काय काय? अरे आम्ही एवढा वेळातला वेळ काढून तुम्हाला वेळ देऊ राहिलो आणि तुम्ही तिथं ते 2 मिनिटं म्हणून गेम खेळणं चालूच आहे. बोला आता. 3-4 डाव तुम्हाला नमस्कार नमस्कार केला ना तर मग आता नमस्कार तुम्हाला. नमस्कार देवानंद भाऊ, नमस्कार पाटील. नमस्कार. नमस्कार. काय आहे आज श्रीदेवीत काय येऊ शकते? श्रीदेवीत लावून द्या आता दुवा. मी दुवाच लावला. रामदेव रावले म्हटलं दुवाच लावा. दिलीप भाऊ नाही दुवाच लावला. यन काय पण दुवा 100% नाही, पुरा 101% येते म्हणजे येते, दुवाच येते. कायच्याहून म्हणून राहिले तुम्ही का दुवाच येते म्हणून? सांगतो ना तर पा. श्रावण महिना आहे, दुसरा सोमवार आहे आणि शंकरजीच्या गळ्यात काय राहते? शंकरजीच्या गळ्यात राहते साप. आणि साप कोणत्या आकड्यासारखा दिसते? दुवासारखा. वा वा काय दिमाग लावलं तुम्ही. मानलं बाबा तुम्हाला. खतरनाक खतरनाक. पण महादेवापाशी तर मग त्रिशूल बी राहते आणि तिथून त्रिशूल जो आहे तो 3 येत आहे. मग तिया कोण नाही लावला? नाही नाही नाही, तिया नाही, दुवाच येन आज तात्या. नाही तर तुम्ही शर्यत लावा 500-500 रुपयाची माझ्यासोबत. दुवा नाही आला तर तिया कसा येन म्हणतातच. आता जेव्हा तिसरा सावन सोमवार राहन तेव्हा येन तिया. तेव्हा मग त्रिशूलच्या हिशोबानं लावू आपण. पण आता दुवा, कारण महादेवाच्या गळ्यात साप राहते म्हणून. बरं बाबा तुम्ही म्हणता तसं लावून टाका बा आपला 100 रुपयाचा दुवा. 100चाच फक्त? अरे यायनं 300-300 रुपयाचा लावला आज. आणि येणारा आकडा आहे बरं हा तात्या. पस्तावा नाही आला पाहिजे तुम्हाला का आपण 100 रुपयाचाच लावला म्हणून. अधिक वाढवायचे असेल तर वाढून घ्या आताच. नाही नाही जास्तीची लालच नाही करत बाबा. 100 रुपयाचाच आपलावाला. तुमचा कितीचा करू दोघायचा? आमचा करून टाका मग 200-200चा. आता तुम्ही एवढी गॅरंटी घेऊनच राहिले तर मग काय आहे. तात्या मी काय म्हणून राहिलो, एखादा प्रोग्राम होऊ द्या ना आता जेवाचा. त्या चेत्याले सोन्याले म्हणा ना, ते वावराचं जेवण राहिलं ना बाकी, त्याची पूजा नाही करावं लागत काय? बरं भेटू द्या, नाही तर मग संध्याकाळी भेटल्यावर म्हणतो त्याले का आता बा तुम्ही म्हणू राहिले होते ना, तर करा बा लवकर जेवण. हा मस्त श्रावण महिना बी आहे. हा मस्त साधं सुधं जेवण 1 नंबर. जमलं तर रोडगे, नाही तर मग बाबा जे आहे आपलं भाकर तुकडा तेच करा. म्हणतो मी त्याले. चला येतो मग, उशीर लय होऊ राहिला. जमलं तर मग येईन तिकडे वावरात चक्कर माराले. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. लय दिवस झाले ना, काही जेवायलेच तरी भेटलं. ह्या दोघांना वावर घेतलं, आज ठू उद्या ठू, ह्या दिवशी ठू त्या दिवशी ठू, घुमवणं चालू आहे. हे पाहि इमानदारीनं मोहनदा त्या गयाची शपथ घेऊन सांगतो का फक्त माहिती आहे का 40च रुपये होते खिशात. आम्हाला 2-2 प्लेट नाश्ता करायचा होता, कारण आमच्या घरात कसं आईले बाबाले दोघाले श्रावण सोमवारचा उपास आहे, आम्हाला नाही आहे. त्याच्याच्यानं ते स्वयंपाक काही बनवत नाही, म्हणून कधी आम्ही 2-2 प्लेट नाश्ता करायला आलो होतो. हां अरे ते सगळं बरोबर आहे, पण मोहनच्या गायाची शपथ काय घेऊन राहिली तुम्ही? अरे हा रे, माया गयाची शपथ काय घेऊन राहिले तुम्ही? हा, तुमची इमानदारी तुमच्याच पाशी ठेवा. मला माहित आहे ना का तुमच्या खिशात जर 40 रुपयाच्या वर मी पैसे नाही काढले ना, तर नावाचा मोहन नको म्हणतो, पांटेला विकून टाकी ना. तुमच्या खिशात म्हटलं 40 आणि 50 रुपये राहत नाही. मला माहित नाही काय? उभे उभे म्हटलं तुमच्यापाशी कोणती वस्तू आली ठेवाले, कोणाला गाण द्यायचे आहे किंवा कोणाची वस्तू गाण ठेवायची आहे किंवा व्याजानं द्यायचे आहे, ते तुमच्या खिशात म्हटलं कमीत कमी 50-60 हजार रुपये पडलेच राहते. मला सांगू राहिले का हे? अरे हा पडले राहते हे मान्य करतो, पण हे कसे धंद्यासाठी होय ना, त्याच्यातले आम्हीच तर खर्च नाही करत, तर तुले कसे त्यावर कसे खर्च करू काही मोहनदा? हा पण माया गयाची काय शपथ घेऊन सांगू राहिले मग? सवारी सवारी मोहनदा सवारी. निघून गेला तोंडातून. ते आमच्याच गयाची शपथ घ्यायची होती आम्हाला, पण त्या निघून गेला. आता जाऊ दे ना. हे पा हे शपथा गिफ्ता मायावाल्या नको घेत जाऊ. तुला घ्यायचं आहे ना तर तू त्यालाच घेत जा. 1 प्लेट गिला वडा द्या आणि आलू गोंडा द्या. अबे पण मी नाश्ता खाताही नव्हतो तुमच्या पच्चा. मला उपास आहे श्रावण महिन्यातला, सोमवारचे उपास राहते. मी फक्त तुमचं मन पाहिलं. तुले खायचा आहे का नाश्ता? खायचा आहे का सांग मोहनदा. चल चल ये लवकर पांटेल्याच्या बाहेर. चल तुला नाश्ताच चारतो आज. 1 म्हणून 2 प्लेट कर. उधारी ठेवीन पण तुले नाश्ता चारीन. चल चल ना. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं का मला उपवास आहे म्हणून तुम्ही मला म्हणू राहिले का नाश्ता 1 प्लेट म्हणून 2 प्लेट खा, नाही तर आतापर्यंत तुमच्यापाशी 40च रुपये होते.
नाही तुले आता चलाच लागन, आता काही सांगू नको. चला लागन म्हणजे चला लागन, नाश्ता कराच लागन. एक प्लेट म्हणून 2 प्लेट खाय तू, तुले जे पाहिजे ते काय. चल ये ना आता बाहेर, फालतू आता आमचं मन पाहतं काय तू. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मी उपवास आहे म्हणून तुमचं झालं का चालू? हा, मला उपवास आहे, मी नाही करत. नाही करत म्हणजे तुले कराच लागन आता नाश्ता. आता आमचं मन नको पाहू तू, चल ये लवकर बाहेर. मी नाही करत मी उद्या चारचा नाश्ता. उद्या कोण पाहिलं, आताचे आता. अरे ये रे मोहन, नाश्ता कराले. नाही तू कर नाश्ता, मला उपवास आहे श्रावण सोमवारचा. बरं बरं. अरे आम्ही करतो ना सल्ल्या काका नाश्ता. सकाळपासून राजा भूक लागली, पैसे नाही आहे म्हणून. पायरे किती बदमाश आहे ये. मोहनदा आता चुपचाप राहायचं तू. येले सांगून देशील नाही तर काही याईनं पहिलेच नाश्ता केला म्हणून. तू चुपचाप राह, त्या खिशातले काही पैसे चालले नाही. मी कायले म्हणतो रे बा, मला काय घेऊन देणं, तुमचं तुम्ही पाच बसा. काही नाही बा, काय आता एक समोसा आणि एक कचोरी खाईन आम्ही, जास्त काही खाईन नाही. काहून तुमच्यापाशी काही पैसे नाही आहे काय? आणि तुम्ही जेव्हा नाश्ता करता तेव्हा लपून लपून करता, आणि आम्हाला म्हणून राहिले का नाश्ता चारा. चारून द्या ना आता, काय बा तुम्ही मोठ्या मनाचे माणसं. हा द्या आता, काय फालतू, काय जास्त नाही खाईन, काही एक समोसा आणि एक कचोरी खाई नाही का रे बा चेत्या. हा काय तू समोसा कचोरी घे, मी आलू गोंडा रस्सा घेतो. सिंगलचे पैसे आहे माझ्यापाशी, मी सिंगल चारतो, डबल नाही चारत रे बा. बरं बरं, जशी तुझी इच्छा. सल्ल्या काका चल रे चेत्या, जमला जुगाड आपला. एवढे चॅप्टर आहे हे, आत्ताच नाश्ता केला ते ना, आणि आता अधिक डबल फुकटा फाकटाचा भेटला तर डबल चालू आहे खाणं. द्या हो मोहन साहेब, 3 तंबाखू चुन्याच्या पुढे द्या. नमस्कार मदन भाऊ. नमस्कार. तात्या, ते सोन्यांचे ते तिथं नाश्ता करू राहिले सल्ल्याच्या पैशानं. बयाच त्याची मजा घ्या बरं थोडीशी. अरे का रे बा सोने, अरे नाश्ता चारता काय? अरे पैसे काहीच नाही ना, हेच तर आम्हाला सल्ल्या काका चारू राहिले म्हणून खाऊ राहिलो आम्ही. अबे काय तुमच्यापाशी पैसेच नाही राहत काय? हा, दुसऱ्याचंच पहिले खाले पाहिजे का तुम्हाला? आणि का रे ते वावरात जेवण ठेवतो म्हणे तू, आता कधी आहे त्याचावाला प्रोग्राम? तुम्ही या ना तिकडून, मग करू आपण काय कसं करावं लागते तर. बरं येतो मी वावरातून, मग काय आहे करून टाकू पटकन. या तात्या, आता पैसे दे जा बस, मला माल भरायला पैसे नाही आहे. किती रुपये ते आले? 330 रुपये झाले ना. अबे मग काय 330 रुपयानंच त्याला माल भरायचा राहिला काय? हा, काय 330 रुपयाचाच माल होते का त्याला काही राजा? अरे सगळे जण असे म्हणन तर मी कधी भरू माल? तुम्ही म्हणता का मागावर फक्त 330 रुपयाचा आहे, ते वसंतराव म्हणते फक्त इनमिन 500 रुपयाचा आहे, त्यानंच माल भरायचा राहू राहिला काय? आता असे सगळ्यापासून घेऊन मला माल भरा लागन. देतो संध्याकाळी भेटून जाईन तुले पैसे. चल येतो मी. थोडासा कांदा टाक जा बाबा, कांद्याच्यानं का नाही जराची चव येते नाश्ते. कांदा द्या. अरे हा मोका चांगला होता आपल्याला मिलिंद काका. हा लय मोठा आपण गोल्डन चान्स गमावून टाकला. अरे असं काय माहीत, मला वाटलं कमीत कमी त्याचं बा 2-4 दिवस आता बंद राहील, पण ते अचानकच एक बी झाले. एक झाले हे गोष्ट खरी आहे, पण आपल्याला एक होऊन होतं त्या लागत. हे चुकी झाली आपल्याच्यानं. आपल्याला माहीतच नाही ना का कायच्या मिटिंगा झाल्या काय झाल्या. तेवढ्यानं बरं झालं का ते पूर्ण म्हणून मंडळ एक झालं होतं. ते मंडळ अलग झाले, जे जुने होते तेच मंडळ झाले. मंडळचं जाऊ दे, पण हा जो चानस होता भेटला का यायचं पटून नव्हतं राहिलं. याच्यात आपल्याला आणखी बाधा आणायला पुरली असती. बाधा आणली असती तर मग हे परमनंट बोलणं बंद होत होतं. तर आपल्याला बदला काढायला जरासं आसानी गेली असती. इथंच तर माती खाल्ली आपण. इथंच माती खाल्ली आपण. एवढं भयाड का आपण इकडे तिकडे जरासं पाहिलं नाही, एका दोघाला विचारलं नाही का कायची मीटिंग होती काय होती. आपण बसलो इथं. हा एवढा मोठा चान्स होता का ह्या एवढा मोठा चान्स आता डबल कधी येणार याची अपेक्षाच करू शकतो आपण. हा डबल येणारच नाही मला तर वाटते. हा लय मोठा चान्स सोडून दिला आपण. ह्या चान्समध्ये आपण याचे भांडणं लावून देऊ शकलो असतो आणि आपणही मारू शकलो असतो. जाऊ द्या आता, काय करू शकतो, झालं आता. ह्या दौलतानं, ह्या अशोकनं आणि ह्या जनार्दननं, ह्या तिघं मिळून आपलं पूर्ण कांड करून टाकलं. हे जर नसते समजूतदारी करून घ्यायले तर आपल्याला मस्त मोका भेटला असता. नाही तर काय तर ह्या तिघाईनं तर पुरा घोर करून टाकला. अरे काही पाहू नका वरत, काही आशा अपेक्षा नाही आहे. पाणी याची काही आशा अपेक्षा आहे नाही तात्या. पाहिजा जास्त वरत नका पाहू, मागच्या मागं पडसान नाही तर. हाव ना राजे हो, काही दिसूनच नाही राहिलं ना. हा, काहीच नाही. कसं होईन रे बा पिकाचं? जाईन का सोयाबीन वाया? नाही जात वाया. मी तुम्हाला सांगतो तेवढं केलं तर नाही जात. काय करा लागन सांगा ना. काहीच नका करू, मी सांगतो फक्त तुम्ही तेवढं करा. तुम्ही काहीच नका करू. सोयाबीनले पाहिजे वरचं पाणी, तर वरचं पाण्याची सोय लावू ना आपण. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तेवढं करत असाल तर मग मी तुम्हाला सांगतो. सांगा ना तर काय करा काय लागन आपल्याला.
काही नाही, तुम्ही प्लास्टिकचे पैप आणा, मग जे कलाकार आहे ते मी बरोबर करतो. आपण पहिले सांगा मला तुम्ही काय करता काय नाही. कारण मागं माहित आहे का तुम्ही टिनं टाकायला लावले होते पाण्याच्यानं, ते टिनं पार उडून गेले होते आणि चोरणाऱ्यानं चोरूनही नेले होते, इकून टाकणाऱ्याने इकूनही टाकले होते. तुम्हाला माहित आहे. तसं किसं काही नाही आहे. आता प्लॅन बी करू राहिलो आपण, तो प्लॅन ए होता. काहीच नाही, तुम्ही प्लास्टिकचे पैप आणा, त्याला आपण पाडू बारीक बारीक छिद्र, आणि बरोबर वरतून अशी कमान घेऊ पैपाची लोखंडाच्या, आणि त्याला बरोबर असं लावून देऊ वरतं. आता घरी कसं शावरातून पाणी पडते, शावर पाहिलं ना तुम्ही? शावर पाहिलं ना, शावर पाहिलं ना, आहे ना आपल्या घरी. तर त्या शावरासारखं पाणी त्या पूर्ण सोयाबीनले म्हणजे पिकाले आपल्या भेटा. अच्छा अच्छा, नाही दिमाग बरोबर आहे तुमचावाला. पण येले सोयाबीनले वरचं पाणी पाहिजे ना. हे आपल्या कलाकारीतून होय पाणी देऊ राहिलो आपण, तसं थोडी जमत असते. हे वरचं पाणी पाहिजे आता येले. आता ते वरचंच पाणी झालं ना. आपण जे ते पाईप आहे प्लास्टिकचे ते वरतं लावू राहिलो ना. आपण ठिंबक सिंचन सारखं थोडी करू राहिलो काही. ठिंबक सिंचनचं कसं ते काही बरोबर जमत नाही ताल. हे कसं सोयाबीनले वरचंच पाणी पाहिजे ना, तर वरतूनच पाणी येईन ना मग त्याले. आपलं याच्यासारखं जसं पाणी येऊ राहिलं बा तसं सोयाबीनले वरचं पाणी पाहिजे तर वरचं पाणी भेटून जाय. नाही ना, तुमचं दिमाग बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलू राहिले. पण वरचं म्हणजे त्याला वरचंच पाहिजे. हो ना, वरचं पाहिजे तर वरचंच देऊ राहिलो ना. आता सोयाबीनले थोडी माहित आहे का हे अबायातून येऊ राहिलं पाणी का प्लास्टिकच्या पाईपातून येऊ राहिलं. तर नाही बाबा, हे मी काही तुमचं दिमाग मला पटून नाही राहिलं. हे वरचंच पाहिजे असते पाणी. हे फालतू कलाकारी मी काही करत नाही. एकदा केली होती टिनाची, चांगला अनुभव आहे मला त्याचा. बाबा आता मी आता तुम्हाला म्हटलं, आता बाकी तुमची इच्छा. साहेब काही घेऊन देऊन होत असन तर करून टाक ना. काय तर देऊन देतो मी तुम्हाला 1-2 लाख रुपये. इन्स्पेक्टर यस सर, लवकरात लवकर यायले रिश्वतखोरीत नियंत्रण टाका. हे मला रिश्वत द्यायचा प्रयत्न करत आहे. असं नका करू ना सर, असं नका करू ना. असं नका करू, तसं नका करू. रिश्वत देऊ राहिले होते मला. एवढी हिंमत तुमची वाली, आजपर्यंत कोणी एवढी हिंमत नाही केली. लवकरात लवकर यायले पोलीस ठाण्यात टाका आणि रिश्वतखोरीची केस लावा याच्यावर. चला बंधू. आणि याच्यानंतर 7-12 गावात आपल्याला धाड टाकायची आहे. तिथं सगळ्यात जास्त हॉटेल आणि ढाबे आहे. तिथं आपल्याला धाड टाकायची आहे. तयारी करा लवकरात लवकर आणि तयारीला लागा. एवढा चांगला श्रावण महिना आहे, आज सगळ्याले उपवास आहे. त्याला म्हणा उद्या मंगळवार आहे मस्त, उद्या तू त्या वावरात स्वयंपाक करून टाक. आता म्हणे तो तुम्ही वावरातून या म्हणे. का होता ते आपल्या मंडळात म्हटलं आपण DJ सांगितला, गणपती बसवला, डेकोरेशन सांगायचं आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कॅशियर हेही तो हाच आहे. ते आज संध्याकाळी सगळा कार्यक्रम घेऊन घेऊ. प्रमोद भाऊले कालच फोन केला होता. ते आज म्हणे मी 1-1:30 वाजता येईन. मी 1-1:30 वाजता वावरातून चाललं जाईन. आणि त्याला काय आहे, कुठपर्यंत स्टेज आहे सगळं दाखवून द्या लागन ना. आता कोणाचा फोन होय? बोला प्रवीण भाऊ, तुमचीच वाट पाहणं चालू होती. अरे माई वाट पाहणं चालू होती तर मी तर तुमची वाट पाहू राहिलो इथं किती वेळची. या लवकर या, तुमच्या मंडळापाशी उभा आहे मी. बस 5 मिनिटं थांबा, मी 5 मिनिटात आलो. या जराशे लवकर या. आणि येताना जरा तंबाखू चुन्याची पुडी घेऊन यायचा सोबत. बरं आणतो. 2 विमलच्या पुड्या आणजा. बरं आणतो सगळंच आणतो. येतो मी वसंतराव. ते प्रवीण भाऊ आले तिथं मंडळापाशी. त्याले मंडप गिंडप कसा काय टाका लागते ते सगळं दाखवा लागन ना त्याले, आणि सांगा लागन ना. बरं ठीक आहे. तात्यानं सांगितलं आहे, मी आल्याशिवाय काहीच करायचं नाही म्हणजे नाही, आणि ते आल्याशिवाय मी काही करणार नाही. बापरे, हे तर लय झाली मग तुमची वाली. आम्ही तुम्हाला सांगू राहिलो का मंडळाचा अध्यक्ष मी आणि उपाध्यक्ष हा. मग तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्षाच्या मनानं ऐकून नाही राहिले. मग कसं काय जोपर्यंत सरपंच येत नाही तोपर्यंत तुझ्या म्हटल्यानं चालीन नाही इथं. पैसे तू देणार नाही आहे, मला पैसे घ्या लागणार आहे सरपंचाच्या इकडून. आम्ही म्हणू राहिलो ना तुम्हाला कथा तिथून तिथपर्यंत गेट पाहिजे म्हणजे पाहिजे. पुरं लाईटाचं गेट पाहिजे आणि वॉटरप्रूफ पाहिजे गेट. आणि हे कोणते माणसं आणले तुम्ही कामाले? हे तर मला फुल 25 दिसू राहिले. आणि याच्या ऐकून काम तरी होईन काय? त्याला जर म्हटलं वरता बल्ल्या भाषा लावा म्हणून तर हे पळून गिळून जायन, तुमच्यावरच नाव येन. यायला घेतलंच काय तुम्ही कामाले? त्याचे मागच्या वेळेचे पोट्टे होते तेच आणा ना. अरे होय, अरे का आम्हाला का तू का 25 म्हणजे का बेवडा समजला काय?
आम्ही काय दारू पिऊन काम करणार आहे का इथं? काही बी कुकडले कुकडे काहीच्या काही बोलू राहिला तवाच ऐकूनच घेऊ राहिलो त्याला. तू किती काय म्हणशील तरी सरपंच आल्याशिवाय त्या मंडळाले आम्ही हात लावत नाही म्हणजे नाही. तू किती काय काही कर. अरे बापरे, म्हणजे तुम्ही इथं अध्यक्षाचंही नाही ऐकू राहिले? हे तर लय झालं. तुम्हाला आमचं ऐकाच लागन, काही झालं तरी. आणि आम्ही सांगतो ते कराच लागन. 4 सोपे लागन इथं, आणि गेटावर 5 फोकस लागन. तुम्ही जाता का आता माझं डोकं खराब करता का मी चाललो जाऊ इथून? फालतू काय मॅट करायचे धंदे करायचे नाही. पा बरं ताजे हे पोट्टे पुरे परेशान करू राहिले. मी सांगतो तसं करा आणि हे असं करा आणि तसं करा लावून राहिले. सांगा यायले. काय रे बुवा, काय आहे तुमचं वाला? हा, लावले का आता नाटकं फालतूचे तुम्ही? हा म्हणू राहिला तर मी अध्यक्ष आहे आणि तो उपाध्यक्ष आहे. आम्ही जसं म्हणन तसंच झालं पाहिजे. असं गेट लावा आणि तसं गेट लावा आणि वॉटरप्रूफ करा आणि हे करा आणि ते करा आणि 4 फोकस मारा. समजावा बरं द्यायले. बरं बरं, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ना? अध्यक्ष आणि उपाध्यक्षच बनवतो तुम्हाला आता. ह्या वर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्षच. तुले अध्यक्ष बनवतो चेत्या आणि सोने तुले उपाध्यक्ष. आम्ही नाही बनत, तुम्हीच बना. अरे काहून रे, या ना इकडे. या रे, तुमच्या मनानंच गेट गीट सगळं. या इकडे, स्टेज बी तुमच्या मनानंच घेतो. या रे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, या इकडे या. सांगा आता सरपंच साहेब तुम्हाला कसं पाहिजे? गेट कसं पाहिजे, मंडप कसं पाहिजे, हां ते सगळं आता तुम्ही सांगा. दरवर्षीप्रमाणेच इथं आपल्याला तेवढं स्टेज ठोकायचं आहे जेवढं दरवर्षी ठोकतो. पण मागं जे आहे आपल्याला, मागं एकदम माहिती आहे का, असं जे जंगल कसं राहते तशा टाईप डेकोरेशन पाहिजे आपल्याला. तुम्ही मूर्तीचा फटू दाखवा, त्या हिशोबानं मग बरोबर आमचं गेसिंग लागून जाते. बरं बरं, अशी आहे ना मूर्ती? ठीक आहे ठीक आहे, त्या हिशोबानं डेकोरेशन करावं लागेल ना. तुम्ही जे म्हटलं ना त्याच्यापेक्षा थोडंसं हटके करावं लागेल काही ना काही. हा, तुमच्या विचारानं, आणि तसं करून द्या एकदम जबरदस्त. आणि समोरचे गेट किती लागेल तुम्हाला? गेट समजा एक इकडे एक तिकडे एक तिकडे, म्हणजे 3. दरवर्षी 3च राहते, ह्याही वर्षी 3च. आणि लाइटिंग वगैरे सगळं सगळं. ठीक आहे होऊन जाईन काम, काही लोड नका घेऊ. पण पैसे म्हटलं पैसे लय होते बरं. 80,000 रुपये लागते याचे. मी काय म्हणतो, पैशाचं नंतर पाहू, पहिले तुम्ही टाका. 80 लागते आणि 85 लागते, टाका पहिले तुम्ही, मग पाहू पैशाचं काय आहे ते. हे पा चाटेल काम नाही पाहिजे आपल्याला पैशात. पहिले सांगू राहिलो, काम आपलं चोकर राहते. तुमच्या आतापर्यंत किती पैसे आहे का दिले नाही म्हणून? तात्या तुम्ही मागाय मला 5,000ची गपकनी दिली. हां हे बरोबर आहे म्हणे. ह्या वेळेस तसं नाही जमन, हे मला 5,000 याच्यातच लागन. पहिले तुम्ही सुरुवात करा, पाहू आपण. पाहू नाही, पहिले सांगू राहिलो, नाही तर मग वक्तात म्हणसान तुम्ही. हां मग वक्तात नाही तर मग मी चाट देऊन देईन. भेटून जाईन तुम्हाला, मागचे पुढचे सगळे भेटून जाईन, त्याच्या पुढच्या वर्षीचे भेटून जाईन. द्या तंबाखाची पुडी द्या आणि खर्रे द्या आणलेले.